भाजपाचे उमेदवार या ठिकाणी 20 वर्षापासून राज्य करतात, ते या भाजपाचे उमेदवार या उमेदवाराने या भागातल्या लोकांना न्याय दिला आहे का? इथं पाणी आहे का? लाईट आहे का? अण्णाभाऊ साठे पुतळा उभा करून देतो म्हणले होते राणा जगदीशसिंह पाटील, हे भाजपाचे आहेत. 4 ऑगस्ट 2024ला राणा जगदीशसिंह पाटील यांनी पुतळा उभा करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केला आहे का? का मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचं काम केलं? अण्णाभाऊ साठे पुतळा आमच्या समाजाला प्रिय आहे का का नाही, हे आविदाबाई चव्हाणला आपण विचारणार आहेत. कारण पुतळा जरी राणा पाटलांनी दिला नाही, या भागातले लोक कशा पद्धतीनं हे समाजाचे माणसं किंवा पापनास नगर भागातले माणसं किंवा 20 क्रमांक वार्डमधले माणसं हे नेमकं काय करतात? खरा स्वाभिमान अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा आहे का? आणि ते पुतळा मिळवण्यासाठी 20 वर्षामध्ये ह्या भागातले लोक गप्प का, हे सर्व आपण आविदाबाई चव्हाणला विचारणार आहेत. तुम्ही निवडणुकीला अपक्ष उभारलेला आहे. मी वार्ड क्रमांक 20 मधून आविदाबाई चव्हाण उभारलेली आहे. मी अपक्ष ओपन मधून आहे. मी कुणाच्या आडवं नाही, समाजाच्या काहीच आडवं नाही. फक्त बघा पाणी नाही. शेतून 700-800 फूट 1,500 फूट लाईन मी पाईप साठेनगरला पाणी नेलं. कुणी नाही, मी इकली नाही नेलं. तवाच्या टायमाला रुपया मिळत नव्हता, तर माझं तवाच्या टायमाला 18,000 रुपयांनी तर पाईपलाईनीला गेलं. आणि साठेनगरला मी पाणी आयुधाबाई चव्हाणनं पाणी नेलं. लाईटीचं खांब नेलं. कुठलं पाणी? पाणी आणलं रुईभरचं. बर, हा, रुईभरचं पाईपलाईन तुम्ही केली का? मग बर, रुईभरची पाईप नगरपालिकेनं परत पाईपलाईन मी नेली. बर, तवा पुष्पाताई नगराध्यक्ष होती, हा, इजेमुद्या नगराध्यक्ष होते. त्यांना माहिती आहे माझा 18,000 रुपये माझ्या इकलीच्या नळाला गेलं. आणि सगळ्या समाजाला पाणी भागामध्ये सगळ्या भागामध्ये मी पाणी नेलं. तुम्ही तुमच्या भागामध्ये विकास काय करणार? लाईटीची खांबं नेली. नाही, मी काय म्हणतो, आता विकास काय करणार आहे तुम्ही? समाजाला काय मग काय गाळला असेल पैसे खाऊन तर ते घरकुला देईन. तो सांगते पाणी देईन. ज्याची घरकुलात नावं गाळल्या ती त्यांना घरकुला घेईन. मी रुपये घेणार नाही, त्यांची फुकट कामं करीन. मग पहिल्या लोकांनी पैसे घेतले का? मग काय केलं इथं? 50,000 रुपये घेते ते. 2.5 लाखामधलं 50,000 रुपये घेते ती, तवा घरकुल देते ती. बर, मग 20,000 दे, 10,000 रुपये दे. कोण म्हणतात तसं? तशी पुढारी म्हणते तर. मग कोणते पुढारी आहेत? या नेंबरा पार लिहावायला. तर माझं म्हणण्याचं उद्देश एक आहे, तुम्ही सगळं मिळून चला, आपण सगळं मिळून तुमच्या भागामध्ये पूर्वीच्या नगरसेवकांनी काय काय काम केले सांगा. कायच नाही. डागडुग केलं, जुन्या वाट शेपटाच्या आळ्या यायला त्या डागडुग केलं. मग आपण बी पत्र फुटल्यावर पत्र बदलता, अंगावर पाणी गाळायला बदलता. आता आळ्या कुठून यायल्यात? आळ्या यायला त्या दारातल्या नाल्या बुजल्या त्या स्वतः म्हणले की ते गंगूबाई देडे तर म्हणले आता केले ना आल्या पिल्या. कुठं केल्या त्या? आदल्या दिवशी काय म्हणलं माहित आहे का? त्या दत्ता पेठेनं, त्या मांगाच्या दत्ता पेठेनं, त्या मांगाच्या दत्ता पेठेनं अरे काय केली त्यानं? काय केलं मला सांग. काय केलं मला? मग मला सांगा, केलंय का नाही? केलंय की, पण डागडुग नवी नाही. नवी बांधून केली का? नाही, नवी बांधून केलेलीच नाही. बरं, आता तुमच्या भागामध्ये काय काय केलेलं नाही? कायच नगरसेवकांच्या 20 वर्ष बळतात म्हणते ती. आम्ही निवडून आलो, आम्ही नगरसेवक आहे. त्यांचा नगरसेवक पद संपून तर 9-10 महिन्यात आले, तर ती नगरसेवकच आहे. ती आहे का गल्लीमध्ये? 10-20 वर्ष कुठं नगरसेवकात इलेक्शनच नाही. विकास आहे का गल्लीमध्ये? कुठं काहीच नाही विकास. कोण होते इथले नगरसेवक? बापू पवार, दत्ता पेटे. मग दत्ता पेटे नगरसेवक होता का? त्याची भाऊजाई होती? त्याची भाऊजाई. माणसाची नाव गाळाय दत्ता पेट्या. बर, काहीतले नाव गाळले? आणि घरकुलातली घरकुलातली नाव घरकुलातली किती? तुम्ही मध्ये बोलला घरकुलाची काम सुद्धा त्यांनी बरोबर केली नाही. ती हापच्या खात्याची द्या, तुमच्याला पाठी लावायची द्या. काय घरकुलाची पाठी लावायची द्या? काय
द्या द्या 500 रुपये द्या, 1000 रोड केलेत का, नाल्या केलेत का? काहीच नाही, हा काहीच नाही. लोक बरं, मला सांगा इथं भाजपाचे नेते हा राणा जगदीशसिंह पाटील त्यानं तर पुतळा देतो म्हणून देत बी नाही. हा उपाशीला बसलं तरी बी आम्हाला उठवतोय, उठा 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 तुमचा देतो. कुठं आहे पुतळा दाखवा, हा. कुठं आहे? मग इथं जागा दिली तुम्हाला, 1 एकर जागा दिली म्हणा, अण्णाभाऊ साठे पुतळा दिलाय म्हणा. अहो आपलं रक्ताचं पाठ सांडलं की हा शितोचं आपला झेंडा खांताना मग दिलं का? काय दिलंय? कवच नाही. मग 20 वर्षामध्ये हे भाजपाचे नगरसेवक आहेत, त्यांनी आपल्या वर्णासाठी काय केलं? 20 क्रमांक वर्णासाठी कायच काम केलं नाही हो, कायच का? कायच काम केलं नाही. जुन्या रोडवर तेवढंच आणून ती सिमेंटाची खडी वतली, हा. त्याच्यावर गाड्या पंक्चर राहते. त्या लहान गरीबाची लेकरं पडली की टकुरी फुटते बरं, ती. दुसरा नगरसेवक कोण होता इथं? शितो दुसरा नगरसेवक ह्याच्या आधी लय दिवस झालं प्रदीप भाऊ. नाही नाही हा. नाही दत्ता पेठे सोबत कोण कोण होते? दत्ता पेठेसोबत त्याची भाऊजाई होती. दत्ता पेठे ते चालू इथे, हा आणि त्याची भाऊजाई झाली की बापू पवार. हा आता गेल्या वर्षी बापू पवारला जागाच पडली नव्हती, तर आता ओपन मधून उभारले. बर हा. त्याने तर लय काम केलं म्हणून सांगायला किती. काय? बर तुम्ही काय करणार? हा काय तुम्ही काय मी करणार इथं निवडून? राहणार सांभा, मी यांच्या इथंच राहणार आहे. बरं मरणार. भाऊ साठी पुतळा मिळाला नाही, महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी काय करणार? मग आता मुंबईला अजित मैदानावर तुम्ही उपाशी, काय करणार? यांच्यासाठी पुतळा उभा करण्यासाठी काय करणार? आजच मैदानावर उपासदार आहे, उपाशीदार आहे. बर बर आता निवडून आल्यावर काय काय करणार? समाज काय काय करणार? समाजाला पाणी देणार, समाजाला पाण्याची टाकी बोर मी स्वतः पाडून देणार. बर लाईटीची खांब मी स्वतः, ज्या दारात आडवा आहे ती खांब सुद्धा काढणार. बर बर करणार आणि नाही. कचरा कुंड्या वगैरे काय? कचरा कुंड्याची गाड्या येते त्या, आणि डेअरीतच वाटते त्या गाड्या बर. बाय माणसं, आणि डेअरीत चारी गाण आहे. बर कुठं आहे? कारण कचर कुठाची कवा तर गाडी येते ते बी ओळखीच्या बरं, नेम- आता तुम्ही काय काय करणार आहेत? आता 2 तारखेला तुमचे मतदान आहे हा आणि 3 तारखेला द्याव निकाल द्या मला, माझं बॅटची नाही, मला निवडून द्याव द्या. माझं काम बघा, हा माझ्या पदरच्या मग घरी येते, पण मला बी राहायचं नाही. बर 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 मग काय ऐकतो? ते काय शेत ऐकते, बर शेत शेत आहे की 4-5 एकर. बर बर हा तर ते हे नवऱ्याच्या नावावर आहे, बर माझ्या बर नाही. बर 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 हे आहेत अपक्ष उमेदवार आविदाबाई चव्हाण. आरोप तर थेट केला की पूर्वीच्या नगरसेवकांनी काही केलेलं नाही. मला जर निवडून दिलं जनतेनं तर 100% मी न्याय देईन. अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी मी पोषण करेन असंही ते म्हणाल्या. म्हणजे पुतळा उभा करण्यासाठी भावना आहे, पण बाकीचे लोक फक्त भपकेगिरी करतात आणि 20 वर्षे समाजाचंच नाही तर प्रभाग क्रमांक 20चं कसल्याही पद्धतीनं काम केलं नाही असं ते म्हणाल्या. लोक पैसे घेतात, घरकुल देतात, पैसे घेऊन घरकुल देतात असेही ते म्हणाल्या. आता कोणचं घरकुल देतात, कोणचे घरकुल दिले नाही हे काय माहीत नाही, पण त्याने थेट आरोप केला. आता तो आरोप खरा का खोटा हे माहीत नाही. हा खरं आहे. आणि लहान अशी लोकांच्या लेकरावाला बिचकावून दारू पाजून मारून बी टाकते ती, बर. असलं बी आहे. रणक्या बाय आहे त्या आमच्या आखी गली रणक्या, हा दारू पिऊन नवरं मरून. मग काय काय केलं त्यांनी? काय मेलं नवरं दारू पाजते ती इलेक्शनात, मत मागते ती, काय करते? इलेक्शनमध्ये दारू पाणून मत मागतात आणि दारू पिणारे तरुण पोरं मरत आहेत आणि त्या दारूच्या लालसेपोटी मतं मागतात असाही त्यांनी आरोप केला आहे. तर बघूया, जर सुदैवानं अविदाबाई चव्हाण निवडून आल्या तर गल्लीचा विकास कसा करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.